कसं आहे, त्या व्यंकटेश कुमारांनी एक राग टाकलाय बघा. सागमधनिसा सानिद पमगरे मगरे गरे सागमधनिसा वळका राग. ते इतके हुशार की त्याने आरोह आणि आकार टाकलं, रागाचं नाव सांगितलं नाही. मला 4-5 जणांचा फोन आला, बुवा याचं नाव सांगा. मनात म्हटलं मी नाव सांगायचं आणि शायनिंग तुम्ही मारायचं. कोणी टाकला इतक्या. आणि एक राग टाकला हरिप्रिया गाणं, हरिकौस. सागम धनी सानी सानी द मग. किती कठीण नाही राग, काय कसरत करणार विरो मध्यमची. सागम धनी सानी द मध मग मग सनी सा धनी सा मग मग हा मालको. सागम धनी बघा, प्रयत्न करू. संगीत कितीतरी आहे, विचार करण्याच्या पलीकडेच आहे. अभ्यास पाहिजे, त्याच्याबरोबर डोक्यावर आहे, लक्षात राहावं काय नाही तर पुढचा पाठ पाठचा सपाट उपयोग काय नाही. पदनीचा गरेचा गरेचा निध पदम पगरे गरेचा निध. शाबास, चांगलं काम केलं. सुर सुख खनी तू विमला सगुणांक विभाला. सुर सुख खनी तू विमला देवयानी देह धरे अमर विभव गुण सारे. सकल कला कवितनुजा चरण मना द्या. नाट्यगीताचं एक वैशिष्ट्य आहे, नाट्यगीत हे कुठच्या ना कुठच्या रागात असतं. त्याच्यामुळे नाट्यगीताचा अभ्यास करा, तुम्हाला त्याचा उपयोग पडेल. आता हा चारुकेशी राग, अभिषेकीने दुसरं त्याच्यात एक अप्रतिम गाणं म्हणलंय. साबळे सुंदर रूप राहो निरंतर हे ध्यान. आणिक काही इच्छा म्हणा तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंग विष्णुमय जग. वैष्णवा पण ते खासाहेब म्हणतात कसली म्हणाली बुळबुळीत चाल, अशी चाल असताना धडेके पास चालू. आणि ती मुरी पंडितजींची म्हणताना गाणं सुरुवाती अशी चाल असताना त्यांनी लावली.
आणि ह्या लोकांनी काहीतरी चांगला शिकायचा ही माझी प्रामाणिकपणे इच्छा असतात. कारण मी ह्या क्लासातल्या सगळ्या पोरग्यांका जा काय असा ता सगळा अगदी जीव ओतून सांगत असते. अगदी कितीतरी अनवट राग, प्रचलित राग सोडत ह्या सगळ्यात या गावातली मका आज भावलेली सगळी गोष्ट मगाचपासून मी 2-3दा बोलण्याच्या प्रयत्नात होतोय, पण बोलता बोलता तीच गोष्ट विचारू द्या की मी जवळपास असा प्रेक्षक मात्र खैत बघू इतक्या अप्रतिम साथ नाही सूट नाही आणि इतक्या तल्लीन होऊन या संख्येनं ऐकणारा खरोखर तुमच्यासाठी लाख लाख सलाम. खरी श्रवण भक्ती आणि जा काय वर्मा जाणणाऱ्या दुसरे तिसरे दिवशी काय चला जाऊया. कारण काय दुनिया खऱ्याची नाही, दुनिया खोट्याची. हैसर तर हे गोवा मग अशी म्हणाले असे शलाव पेटाव म्हणून जर सांगणारे असले असते त्यांचा दोष नाही हा गोवा. कारण काय सांगा, काय कारण असतात सांगा, काय कारण असं? कारण त्यांच्याकडे त्याच्या पलीकडे दुसरा काय नाही असला म्हणाक लावा ओके. याला ते काय करतो त्यांचं विचारांचं नाही लागा. ए तकडे बघ, ए तकडे बघ, खय बघ, फेका बघ, हेरशी चालताना बघणार नाही तसं शानात पाय भरतो. तकडे बघ तकडे बघ, काय बघू काय आता कळा काय. आणि ह्याच्यासाठी तपश्चर्या होई, चांगले कार्यक्रम ऐका होई. परमेश्वर कृपेन मी जो ऑर्गनच्या साथीत जाते ना मोठ्या मोठ्या गायकांच्या, त्याच्यामुळे त्यांचं आमका हे ऐका लिहिलेलं असं तर तुमका शिकायला मिळायचं नाही. काल आता आमच्याकडे ती मान्यता कुंटे कुडाची चांगली गायक तिथं तुमचा कार्यक्रम होतो सुंदर संगीत विशारद. हे असले कार्यक्रम मध्यंतरी आम्ही आमच्या गुरुपौर्णिमेचा आमचं एकमेव वैशिष्ट्य असतात. म्हणजे मोठेपण मी सांगत नाही की शेवटच्या सत्रात आमच्याकडे प्रख्यात गायक असतात, कोणही नाही सटरपटरा. कालच्या आमच्यात एका गुरुपौर्णिमेत चिपळूणचे राजाभाऊ शेंबेकर, पंडित जितेंद्र अभिषेकीने राम मराठे यांचे शिष्य पांढरी 3 पट्टी वाजवणाऱ्याचा काय होत असं तो विचार करा. पांढरी 3 पट्टी एक वेळ काय पांढरी 4 समजत दशावताराची. आणि इतकं खडे जंगी आवाज आणि त्यांनी अक्षरशः कार्यशाळा केली. हो कसले कसले राग खडे खडे घुसावते मला मॅड करून आले. खूप मोठे मोठे लोक ऐका होते. ह्या आम्ही कशासाठी करतो की ह्या मुलांका समजा काय की संगीत याच्या पलीकडे असा. आम्ही काय शिकवतो तितक्या संगीत नाही असं ह्याच्यासाठी तो. त्याच्यामुळे आम्ही असे लोकल कोणी तसे बुवा बिवा पण बोलून ह्या करत नाही. म्हणजे ते कमी नाही असा म्हणणं नाही, पण ह्या लोकांना कळा व्हाय म्हणून असे चांगले गायक आणतो. आणि ते सगळ्यांकाच होतं, सगळ्यांका म्हणजे सगळ्यांका. हे अभिषेकींची सगळी गाणी तर काय लिलया म्हणतात आम्हाला. नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची मोजणी.
आबा बोरकर यांचं काव्य आहे आणि पंडित जितेंद्र अभिषेकींचं संगीत, तसं त्या बोरकरांचं आणि एक दुसरं काव्य आहे बघा, झलक फक्त. अनंता तुला कोण शके, मुलाकात साची मती मंद अंधा तसा तू पक्षिणी प्रभाती जागिया सिजाय, पक्षिणी प्रभाती जागिया सिजाय, पिलू वाट पा सिटीत लावल्या एका म्हणतात फीडबॅक, त्याच्यासाठी एकदा टाळी मारा, जोरदार मारा. सांगायची गरजच नाही, नाहीतर एक तास हो बेस वाढव, माहिती बेस वाढव, ऐका लेवल ती रिवर्ब वाढव, ह्याच्या चुलत्या काय माहिती नाही, बेस काय तो रिवर्ब पण बघित एवढं तास काढायचो त्याच्यात. ते त्याच्यातले तज्ञ की आम्ही तज्ञ तर मग त्यांना काय शिकवतलं बघा, काय लावले सुंदर साऊंड सिटी. टॉय नाही, पॉय नाही आणि काय नाही. दैसे माथे
Come on,